नमस्कार. प्राध्यापक बी जी मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, धुळवड रंगपंचमी सुरू आहे. तशी ती धुळवड ही गेली 5 वर्षे चालू आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. महायुती असो नाहीतर महाविकास आघाडी असो, दोघांच्याही जागा वाटपाचा गोंधळ हा धुळवड आणि रंगपंचमी सारखाच आहे. एक तर भारतीय जनता पार्टीनं विधिनिषेध शून्य कसे येतील तसे हे सगळे आयाराम घेतलेले आहेत आणि अशी परिस्थिती आता भारतीय जनता पार्टीची झाली आहे की त्यांचे मूळचे ओरिजिनल भारतीय जनसंघाकडनं आलेले हे कुठं आहेत हे शोधायचा प्रश्न येतो. म्हणजे भाजपचे मूळचे नेते कोणते आणि हे बाहेरनं आलेले कुठले हे आता सध्या ओळखत नाहीत अशी परिस्थिती आहे. म्हणजे वारेमाप प्रमाणात घेतलेल्या आयाराम, विधिनिषेध शून्य केलेल्या जोडण्या हे सगळेचे सगळे सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. येईल त्याला घेतला, ज्या पद्धतीनं ज्याची थोडी बहुत जरी ताकद असेल, एकच ध्येय होतं त्यांचं की नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे. त्यामुळं महाराष्ट्रावरती जास्तीत जास्त लक्ष त्यांचं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या सीटा आल्या पाहिजेत. आता अशी परिस्थिती त्यांनी केली की भाजपनं शिवसेना संपवली, एनसीपी संपवली, इंडियन नॅशनल काँग्रेस संपवली आणि छोटे छोटे पक्ष बरेचसे होते तेही सगळे संपलेले. बऱ्याच जणांच्या वरती त्या नरेंद्र मोदी असतील नाहीतर किरीट सोमय असतील आरोप वारेमाप करायचे आणि त्या आरोपाला कोणतीही पुष्टी असेल असा प्रकार नव्हता, म्हणजे पुरावा असेल असा प्रकार नव्हता. पण या सगळ्यांच्यावर आरोप करून त्यांना थेटपणे ईडीचा तडाखा द्यायचा आणि आज 2-2 वर्ष खितपत टाकायचं. ह्या सगळ्या याला ही इतकी मंडळी भेटली, आरोप झाला की एक तर भाजपवासी नाहीतर जेलवासी हे ठरलेलं असल्यामुळं बरेच जणांनी जेलपेक्षा भाजप बरा अशा पद्धतीचा विचार करून शिवसेनेतले असतील नाहीतर एनसीपीचे असेल किंवा नॅशनल काँग्रेसचे असतील, म्हणजे काँग्रेसच्या आपले चव्हाण साहेब असतील, हे सगळेच्या सगळी मंडळी, बहुतांशी प्रमुख मंडळी ही भाजपवासी झालेली पडतात. बर, आता ही घेतली, यांना कशा पद्धतीनं हाताळायचं आणि निवडणुकीच्या वेळेला या सगळ्यांना तिकीट देऊन आपल्याला जे जास्तीत जास्त तिकीट आणायचा जो उद्देश आहे तो कसा साध्य करायचा, फारच मोठा गोंधळ. हे त्यांच्या त्यावेळेला लक्षात आलं नाही. पहिला विधी म्हणजे आज परिस्थिती सामान्य माणसं आज अशी म्हणून महाराष्ट्रातले सगळे भ्रष्टाचारी एकाच पक्षात जमा झालेले आहेत ते म्हणजे भारतीय जनता पार्टी असं स्पष्ट म्हणू लागले. सगळ्या गुंडांना म्हणजे गुंडांना सहानुभूती आहे, कुणावरती मोठी कारवाई काहीही केली जात नाही. सगळ्या भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात सामावून घेतलंय, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. सर्वसामान्य माणसं, ज्या भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की सबका साथ सबका विकास, तिथं आज सर्वसामान्य माणसं म्हणू लागली मोदींच्या राज्यात सार्वजनिक कामच होत नाही. लोक ओरडायला लागले. त्याला कदाचित हेच कारण असावं, कारण ही जी घेतलेली जी भ्रष्ट माणसं आहेत, कुठं पैसे मिळतात, कुठे खोक्याचं राजकारण चालू आहे तिकडं पळतात, अशा पद्धतीचा हा सगळा प्रकार आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या इतका प्रचंड मोठा गोंधळ आहे की सांगायची सोय नाही. लक्षवेधी गोंधळ असं आपण याला नाव देऊया, काही अडचण नाही. आता एक गंमत मी तुम्हाला सांगतो की जे छोटे पक्ष होते, या छोट्या पक्षाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अर्थात राज्यातले प्रमुख देवेंद्र फडणवीस हे राज्यातले प्रमुख नाही तर सत्तेचे पण प्रमुख आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नामधारी आहेत, खरा राज्यकारभार करतात ते देवेंद्र फडणवीसच करतात, हे सर्वांना ज्ञात आहे, वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही. तर यांनी घातलेले जे गोंधळ आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा पहिला भाग सांगतो. 2014ला ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं आपणही प्रचंड काळ मरेपर्यंत म्हणा थोडक्यात की आपण मुख्यमंत्री राहिलो पाहिजे अशी त्यांची भावना होती. मी पुन्हा येईन हे त्यांचं ब्रीद वाक्य, टॅगलाईन म्हणू आपण, ही टॅगलाईन त्यांची होती. पण त्यांच्या या वाटचालीमध्ये त्यांनी काय केलं की मुख्यमंत्री पदासाठी जे इच्छुक होते त्यांच्यावरती बरोबर कावा साधून त्यांच्यावर कारवाई केली. पहिला त्याच्यातला बळी ठरला एकनाथ खडसे, त्यांना तर पक्ष सोडूनच जावं लागलं. दुसरा हे ठरला पंकजा मुंडे,
पंकजा मुंडेंचा परळीतनं पराभव झाला. तिसरे ठरले विनोद तावडे. त्यांना राज्य सोडून केंद्रात जावलं. अनेक जण असे ज्यांनी मुख्यमंत्री पदाची हे व्यक्त केली किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्या कर्तृत्वानं ते मुख्यमंत्री पदाकडे जातील. उदाहरणार्थ सुदैव मुनगंटीवार यांना सुद्धा केंद्राकडे घालवलं. ते आता राज्याच्या राजकारणात नाही. हे सगळे डावपेच एकत्रित बसून देवेंद्र फडणवीस यांनी अशा काही पद्धतीनं राबवले की गोंधळ याचा संपत नाही. त्यातनं आपली वाट तेवढी अगदी बहु मुलायमशीर अशी धोपट व्हावी हा जो त्यांचा विचार होता, हा विचार अर्थात साध्य झाला नाही झाला हे काळ ठरवेल. या 2024च्या निवडणुका झाल्यानंतर त्याचा उत्तर आपल्याला मिळेल. पण आज मात्र ते यशस्वी झाले. सगळ्यांचा सागर बंगला हे सेंटर झालंय. प्रत्येक आमदार हा काहीही करतो, गोंधळ घालतो आणि सागर बंगल्याकडे बोट दाखवतो असं सर्वसामान्य माणसं ही म्हणायला लागली. काही लक्षवेधी गोंधळ मधला काही छोट्या पक्षांचे पहिला आपण हे बघू. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या उड्या जे मारल्या, बेडूक उड्या, त्या महादेव जानकरांनी मारल्या. महादेव जानकरांना हे माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसांनी 2014 साली निवडणुकीला आम्हाला तुम्ही सगळ्या माधव म्हणजे धनगरांनी मदत करावी, तुमचा प्रश्न पहिल्या आठवड्यात सोडतो म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनी आज तागायत धनगर समाजाला न्याय दिला नाही हे ते स्वतः म्हणत होते 2 दिवसापूर्वी. माझा एक आमदार होता तो सुद्धा यांनी पळवला असं ते म्हणत होते. हे जानकर आता म्हणजे ज्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती की मी आघाडीकडनं तुमच्या राष्ट्रवादीकडनं लढतो आणि मला तुम्ही 2 सीटा द्या असं त्यांची मागणी होती. त्यांना असं वाटत होतं मला माढा तिकिटावरनं जागा सोलापुरातल्या माढ्यामधून मला जागा मिळेल तर त्या ठिकाणी धनगर समाजाची वस्ती जास्त आहे आणि निवडून येण्याची क्षमता आहे, मी तिथून लढतो. पण गोंधळ काय झाला की त्याच्या आधी देवेंद्र फडणवीसांनी त्यांना बोलवून घेतलं, हात घातली. रस्त्याच्या कडेला एखादी टिंब उभारून जशी गिरायकाला हाक मारते तसं त्यांना हाक मारतील, लगेच पळाले आणि त्यांना आता महाविकास आघाडीनं तिकीट दिलं. आता ते बहुतेक परभणीत उभारतील अशी परिस्थिती आहे. म्हणजे हे झालं जानकरांचं. जानकरांच्या पाठोपाठ आता येतात बच्चू कडू. बच्चू कडूंनी स्पष्टपणे सांगितलंय मी कोणत्याही परिस्थितीत महाविकास हे युतीमध्ये आहे असं मला घरूच नका. एनडीएचा आता मी घटक पक्ष नाही. अमरावती हा त्यांचा टार्गेट असणारा मतदारसंघ. त्या अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीसांना तिकीट द्यायचंय नवनीत राणांना. त्यांना भाजपमध्ये तो हे घ्यायचा आहे. तिथून नवनीत राणाला म्हणजे हेमंत गोडसे जे तिथं शिवसेनेची सीट आहे. जसे बच्चू कडू इच्छुक आहेत तशाच पद्धतीने शिवसेनेचे पिता पुत्र अडसूळ हे सुद्धा त्या ठिकाणचे मूळचे शिवसेनेचे आहेत. तर त्यांना ती जागा कोणत्याही परिस्थितीत हवी आहे ती शिंदे साहेबांच्याकडे आहेत. शिंदे साहेबांच्या मार्फत ते अमरावतीची जागा मागू इच्छित होते. पण देवेंद्र फडणवीसांना ती जागा नवनीत राणांना द्यायची होती. नवनीत राणांनी प्रचाराचा धडाका सुद्धा लावला होता. त्याच्यामध्ये घोडा घातला बरोबर बच्चू कडूंनी गोंधळ निर्माण केला आणि बच्चू कडूंनी विरोधात कामच सुरू केलं. आपण एनडीएचे घटक पक्षच नाही अशा पद्धतीने आणि आमच्यावरती अन्यायाचा भागच नाही, मला ह्या 2 सीटा पाहिजेत, माझी ताकद आहे, मला तुम्ही जर विचारत नसाल तर मी तुम्हाला विचारत नाही झाला. हा बंडाचा झेंडा उभा केल्यानंतर आता फडणवीस काय करणार. फडणवीसांनी लागलीच त्यांना बोलावून घेतलं आणि आज त्याच्या संदर्भातली चर्चा आहे. पण त्यामुळं आता पुन्हा नवनीत राणा अधांतरी राहिल्या, अडसूळही अधांतरी राहिले. म्हणजे युतीच्या शासनामधून कुणालाही जरी तिकीट मिळालं तरी भविष्य काळामध्ये अडसूळ हे उभा राहणारच, कारण ते शिवसेनेचे आहेत, हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळं काही जरी झालं तरी युतीला ही जागा मिळेल अशा पद्धतीची आज शाश्वती निर्माण नाही झाली. दुसरा भाग झाला नवनीत राणांच्या तिकिटाच्या विरोधात आदिवासी सगळा तिथला पेटून उठला. आदिवासी सगळ्यांनी बंडाचा झेंडा उभा केला. आम्ही नवनीत राणा आमचा अपमान केलाय आदिवासी देवाचा आणि आमच्या आदिवासींचा, असा पद्धतीचा बंडाचा झेंडा त्यांनी उभा केला. झालं तिथली जी परिस्थिती होती ही परिस्थिती बदलली. वाणगी दाखल आणखी एक आपण उदाहरण घेऊ. माढा मतदारसंघ. माढा मतदारसंघामध्ये आता भारतीय जनता पार्टीचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना तिकीट दिलं गेले. विद्यमान एमपी पण तेच आहे. पण माढा मतदारसंघाची गोची कशी आहे, 4
विधानसभा सदस्य हे सोलापुरातले आहेत, 2 आहेत ते साताऱ्यातले आहेत. त्यातला प्रमुख आहे तो म्हणजे फलटण. फलटणला जे प्रमुख राजे आहेत ते रामराजे निंबाळकर. झालं. आता रामराजे हे जिजाऊंच्याकडचे वारस आहेत, मोठा पॅलेस आहे आणि राजेशाही काम आहे. त्यांनी तिथनं सांगितलं की आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही, रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माझा पाठिंबा नाही. आणि असं हा बंडाचा झेंडा पडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना गप्प करायचा अनेक प्रयत्न केला, पण काहीही जमलं नाही. शेवटी त्यांनी नाईलाजाने एक बैठक घेतली. काय बोलायचं ते बोला त्यांच्या समोर म्हटले आणि माणसांनी सांगितलं की राजे सांगतील त्या पद्धतीनं, पण आम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मदत करणार नाही. आता आली का पंचायत. त्यात रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सांगितलं की आघाडीचा धर्म पाळा, अमकं पाळा, तमकं पाळा. पण मतदार आणि कार्यकर्ते हे आघाडीचा धर्म केव्हा पाळतात? ज्यावेळेला नेता त्यांना सांगतो त्याच वेळेला ते पाळतात. पण हा जो गोंधळ आहे माढा मतदारसंघातला, त्याचा फायदा उचलायचा ठरवलाय तो जे धैर्यशील मोहिते पाटील घराणं हे पॉवरफुल असणारं गट ते राष्ट्रवादीतून भारतीय जनता पार्टीत गेलं. आणि मग मोहिते पाटलांच्या ह्या अकलूजची जी एक मोठा आब आहे, रोब आपण म्हणू, ह्या सोलापूर मतदारसंघावरती आहे. आता त्यांनी ही सूत्र सगळे आपल्या हातात घेतलेत आणि कदाचित ते अपक्ष उभा राहणार नाहीत, पण कदाचित एनसीपीतून उभा राहतील अशी एक परिस्थिती आज ही निर्माण झालेली आहे. पण जर त्यांनी बंडाचा झेंडा आता जो उभा केलाय त्याप्रमाणे ते जर उभं राहिले तर रणजितसिंह नाईक निंबाळकर जे 2 साताऱ्याच्या अल्पमतात असणारा साताऱ्याचा उमेदवार हा बहुमतातल्या सोलापूरवरती विजय मिळवेल असं वाटत नाही, अशी परिस्थिती आहे. सगळ्यात महत्वाचा विषय सांगतो बारामती हा अजितदादा पवार म्हणजे घटक पक्षातले एक नेते त्यांचं गाव. बारामतीमध्ये त्यांनी म्हणजे शून्यातून आयुष्याची सुरुवात करून उपमुख्यमंत्रीपर्यंत वाटचाल केलेलं असं गाव. आपल्या मुक्त दादागिरीनं हा बारामती सगळा आपल्या कह्यात ठेवलेला गाव. पण तिथं आज पुरंदर मधले त्यांनी उमेदवारी दिली आपल्या सौभाग्यवतींना, सुनेत्राताईंच्या विरोधात पहिला बंडाचा झेंडा उभा जो केला तो पुरंदरच्या विजयबापू शिवतेरेंनी स्पष्टपणे सांगितलं की या पवारांनी आमच्यावर प्रचंड अन्याय केलेला आहे. केवळ आमच्यावर नाही तर पुरंदरच्या नव्हते सगळ्या बारामतीकरांच्या, सगळ्या गुंडांना ह्यांची सगळ्यांची मदत आहे. आणि हे करतात तेच सगळं, म्हणजे सगळ्या प्रकारचे व्यवसाय सुद्धा सगळे अजित पवारच सांभाळतात. आणि याची दहशत ही प्रचंड, एकदा ही दहशत मोडून काढायचं या मतदारसंघातील सगळ्या जनतेने ठरवलंय. आणि तुम्ही मला हे द्या, तुम्ही मला थांबवू नका. बघा, त्यांना देवेंद्र फडणवीसांनी सांगून बघितलं, नाही ऐकलं. त्यांना घटक पक्षाचे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तरीही त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी आपला बंडाचा झेंडा उभाच केला. आता हा भाग कमी की काय म्हणून बारामतीतल्या शिवसेना उमेदवार म्हणजे शिंदे गटाचे उमेदवारांनी आणि म्हणजे कार्यकर्त्यांनी सांगितलं आम्ही अजितदादा पवारांना मदत करणार नाही. झालं म्हणजे पुन्हा तिथून अडचण. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे इंदापूर मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील आहेत. तिथं दत्तात्रय भरणे म्हणून राष्ट्रवादीचे आमदार आहेत विद्यमान, ते आहेत अजितदादा गटांचे. साहजिकच हर्षवर्धन पाटलाच्या कन्या अंकिता पाटील यांनी असं सांगितलं की आम्हाला जर तुम्ही सहकार्याचे जर आश्वासन ठोक स्वरूपात देत असाल तरच आम्ही तुम्हाला मदत करणार. आली का पंचायत. म्हणजे दादा जिथं असून त्या बारामतीमध्ये दादांना आज स्वतः निवडून येतो किंवा नाही याचा भ्रम निर्माण झाला, याची शाश्वती निर्माण झाली. कारण दादांच्या खुद्द घरातून दादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांचा मुलगा, त्यांच्या सौभाग्यवती या सगळ्यांनी बारामतीमध्ये जोरदार दादांच्या विरोधात प्रचार सुरू केलाय. आणि पवार साहेबांच्या मुळेच हे सगळं घडलंय. अजितदादांनी यांना विरोध करणं हे बरोबर नव्हतं, अशा पद्धतीची भूमिका घेतली. मित्र, अनेक असे मतदारसंघ आहेत. नगरचा तर आहेच, आपण आपल्याला बघितलं की नाशिकही असाच गोंधळ आहे. असा युती असू दे नाहीतर आघाडी असू दे, सगळीकडे धुळवड ही सुरू आहे राजकारणात. कोणालाही कसल्याही सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाचं या सत्ताधाऱ्यांना काहीही पडलेलं नाही. सगळं तत्वशून्य तडजोडी.
तत्वशून्य, कुठलाही विधिनिषेध कुणीही ठेवत नाही आणि कोणत्याही घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही करतो असंही काही नाही. मित्रांनो, खरं तर इलेक्शन्स, निवडणुका या आमच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी असाव्यात अशी एक सर्वसामान्य माणसाची भूमिका असते. पण गंमत बघा की 31 मार्च 24 अखेर जो कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वरती कांदा निर्यात बंदी ही मोदी सरकारनं घातली होती, ती बिनधास्तपणे त्यांनी पुढे वाढवली. त्यांना माहिती आहे की या माणसं ही स्वतःच्या म्हणजे प्रश्नासाठी इलेक्शन लढवत नाहीत. काहीतरी कोणतरी म्हणजे कोणीतरी पैशासाठी लढवतं, कोणीतरी पैशासाठी मतदान देतं, कोणी आपल्या नेत्यासाठी मतदान देतं, कोण पाहुण्यासाठी मतदान देतं, कोण म्हणतं नेता देशाचा नेता चांगला आहे. पण आपल्या प्रश्नाचं ह्यांना काहीही देणं घेणं नसल्याची जी भूमिका आहे, ही भूमिका नरेंद्र मोदींनी स्पष्टपणे सांगितली आणि ठरवलं की ही माणसं अशा पद्धतीने मतदान करत नाहीत, तर जनतेला मतदान करतात हे दुसऱ्याच कुठल्या तरी कारणानं. त्यामुळे शेतकरी घटक असू दे, कामगार घटक असू दे, सर्वसामान्य बेरोजगार घटक असू दे, असे अनेक घटक असे आहेत की आज प्रचंड नाराज आहेत भारतीय जनता पार्टीवर. पण ते भाग काढतीलच असं नाही याची खात्री असल्याशिवाय ते अशा पद्धतीने वागणार नाही असं वाटतं. मित्रो, काही निर्णय होऊ दे, पण एक मात्र निश्चित आहे, म्हणजे वंचित असू देत, महाविकास युती असू देत किंवा महाविकास आघाडी असू देत, जनतेच्या प्रश्नावरती हे इलेक्शन्स लढल्या जातील याची सुतराम शक्यता नाही, हे मात्र निश्चित. का? वेळेअभावी आज हे स्पष्ट करत नाही. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.